नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच, आजचा व्लॉग आमच्या माथेरान ट्रिपवर असणार आहे. तर आम्ही अगदी वेळेवर ठरवलं की कुठेतरी फिरायला जाऊ, पण फार सुट्टी घेता येणार नाही, त्यामुळे एका दिवसात जवळपास कुठे जाता येईल असा विचार करत होतो. आणि आत्ताच पावसाला सुरुवात झाली आहे म्हटल्यावर माथेरान एक खूप छान ऑप्शन आहे. त्यामुळे रविवारी सकाळी 6:30 वाजता आम्ही निघालो. शहर मागे सारून गावांची वाट सुरू झाली की असं काहीसं चित्र दिसायला लागतं. नेरळ माथेरानच्या घाटातून जाताना दोन्ही बाजूंनी तिथली हिरवळ आणि डोंगर रांगा आपलं स्वागत करतात. माथेरानचा मेन गेट यायच्या आधी हे दृश्य दिसलं आणि बाईक बाजूला लावून उतरण्या वाचून राहावलं नाही. मला तर ती शाळेतली कविताच आठवली. ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. रविवार असल्यामुळे पार्किंग मधल्या गाड्या बघून किती टुरिस्ट आले असतील याची आयडिया आली. माथेरान हे असं हिल स्टेशन आहे जिथे कोणत्याही वाहनाला, अगदी सायकलला सुद्धा आत नेण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे संपूर्ण माथेरान एकतर पायी, लोटगाडीने किंवा घोड्यावरून फिरावं लागतं. पण जमत असेल तर चालत फिरणं हा बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं, कारण तिथल्या वातावरणाची खरी मजा चालत फिरतानाच घेता येते. मेन गेटमधून एंट्री करून पुढे आलो की रानमेवा विकणाऱ्या या बायका जागोजागी बसलेल्या दिसतात. माथेरानच्या मेन गेटजवळ अमन लॉज नावाचं टॉय ट्रेनचं स्टेशन आहे. तिथे आम्हाला एक फॅमिली दिसली जे माथेरानहून परत जात होते. त्यांनी त्यांच्याकडे असलेले बिस्किट्स त्यांच्या मुलीच्या हातात देऊन तिथे बसलेल्या त्या मम्मा डॉगला द्यायला सांगितले आणि ती मुलगी हळूहळू त्या डॉगला कुरवाळण्याचा पण प्रयत्न करत होती. इतकं गोड दृश्य होतं ते. लहान मुलं आपलं अनुकरण करत असतात, त्यामुळे त्यांना मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला लहानपणापासूनच शिकवलं पाहिजे. पाठून त्यांचा दुसरा मुलगा आला, त्याने पण तिला खायला दिलं आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर मी पण त्या डॉगला खायला दिलं, त्यामुळे आमच्यासोबत ती पण नाश्ता करत होती. आमचा नाश्ता करून झाल्यावर आम्ही चालत चालत माथेरानकडे निघालो. अमन लॉज स्टेशनपासून माथेरानमधला मायरा पॉइंट फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पण तरी आम्हाला तिथे पोहोचायला 1 तास लागला. कारण जसजसं आपण पुढे चालत जातो तिथलं धुकं आणि एकूणच वातावरण हे इतकं कमाल अनुभवायला मिळतं, त्यामुळे आम्ही सगळं निवांत एन्जॉय करत जात होतो. इथे तर मला विश्वास बसत नव्हता की हे मी जमिनीवर उभं राहून बघतेय. कुठलाच कॅमेरा ह्याला न्याय देऊ शकत नाही जे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. इथून पुढे मायरा पॉइंटच्या टर्न पर्यंत आलो आणि समोरून टॉय ट्रेन येताना दिसली. मी पहिल्यांदा एवढ्या जवळून टॉय ट्रेन पाहिली. आम्हाला ट्रेनचं तिकीट तर मिळालं नाही, पण बाजूला उभं राहून टॉय ट्रेन बघायला पण भारी गंमत वाटत होती मला. इथे मी ही काउबॉय हॅट पण घेतली. मला अशा वेगवेगळ्या टाईपच्या हॅट्स आणि कॅप्स खूप आवडतात.
मायरा पॉइंट जवळ पोहोचलो तेव्हा तिथे इतकं धुकं होतं की समोर काय व्ह्यू आहे ते काहीच दिसत नव्हतं. आणि त्या थंडीत एवढं धुकं दाटून येतं तेव्हा आपल्याला जणू काही स्वर्गात असल्याचा भास होतो. तिथून छान फोटोज काढत आजूबाजूची सगळी दृश्य कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवत आम्ही बाजारपेठेकडे चालायला लागलो. खूप सुंदर बाजारपेठ आहे माथेरानमध्ये. ह्या शॉपमध्ये बॅग्सचं खूप छान कलेक्शन होतं. ह्या दुकानात असे पेपरपासून बनवलेले प्राणी विकायला होते. इथे आम्ही हे सांबर घेतलं. फक्त 120 रुपयात हे आम्हाला मिळालं आणि हे सगळे प्राणी हँडमेड होते. पुढे काही दुकानांमध्ये मी ज्वेलरी शॉपिंग केली. आणि मार्केट संपलं की हा खंडाळा पॉइंटचा गेट दिसतो. तिथून निघाल्यावर आम्ही मार्केटकडे पुन्हा मागे चालत आलो आणि गार्डन व्ह्यू नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो. जेवण झाल्यावर पुन्हा आम्ही जशी वाट दिसेल तसं चालू लागलो. ही वाट तिथल्या इको पॉइंटकडे जाते. तिथून खूप छान व्हॅली व्ह्यू आहे. तिथे बसलेल्या सगळ्या बुबूंना खाऊ देऊन आता घरी जायला निघू असं म्हणून बाजारपेठेकडे चालत येत होतो आणि ही 2 माकडं काहीतरी शोधत असताना दिसली. बाजारपेठेत हे एक स्केच आर्टिस्ट बसलेले जे 400 रुपयात लाईव्ह स्केच करून देत होते. परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा टॉय ट्रेन दिसली. संध्याकाळ झाल्यामुळे सगळीकडचं धुकं ओसरलेलं. माथेरान हे बघण्यापेक्षा अनुभवण्याचं ठिकाण आहे असं मला वाटतं. तिथला गारवा, धुकं, तिथल्या रानातल्या पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळे प्राणी, हे सगळं म्हणजे एक वेगळी दुनिया अनुभवणं आहे. तुम्हाला पावसाळ्यात कुठे जायला आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.